नमस्ते. तर आज आपण आमच्या गावाशेजारी असलेले गाव किकली गावात प्राचीन काळी मंदिर बघण्यासाठी भैरवनाथाचं मंदिर आहे इथं. प्राचीन काळी मंदिर बघण्यासाठी आपण आलो आहोत. तुम्हाला मंदिराचा परिसर दाखवतो. असा परिसर आहे. मंदिराचे प्रवेशद्वार प्रवेश करत असताना या मंदिराच्या प्रवेशद्वारावर हे असे 2 शिल्प पाहायला मिळत आहेत. तसेच आतमध्ये प्रवेश केल्यानंतर दोन्ही बाजूला 2 देवळ्या आहेत. एका बाजूला श्री गणेशाची मूर्ती, तसेच दुसऱ्या बाजूला सिद्धनाथाची मूर्ती आपल्याला पाहायला मिळत आहे. पूर्णपणे हे दगड बांधकामात कोरलेलं आहे. मंदिराचा काही परिसर आपल्याला या अशा प्रकारे दिसत आहे. त्याच्या प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर तुम्हाला हा मंदिराचा बाहेरील परिसर दिसत असेल. हे ते मुख्य मंदिर आहे. तसेच येथे तुळशीचे वृंदावन व इकडे बाजूला दत्त मंदिर असं दिसत आहे. मित्रांनो, मंदिरात प्रवेश केल्यानंतर आपल्याला नंदी पाहायला मिळेल. हा नंदी 2 ते 3 फूट आहे व त्याची मान उजव्या बाजूला झुकलेली आहे. या मंदिराचे बांधकाम पांडवांनी केलेले असे सांगितले जाते व ते बांधकाम एका रात्रीत केले आहे असे पण सांगितले जाते. आणि हे पूर्णपणे जे स्तंभ दिसत आहेत तुम्हाला, हे पूर्णपणे रामायणकाली दृश्य दाखवले गेलेले आहेत. मंदिराला 3 गाभारे आहेत. यादवकालीन इतिहासातील हे मंदिर आहे असे एक इतिहासात लिखित आहे. पूर्णपणे दगडाचे बांधकाम, एकाही ठिकाणी माती वगैरे तुम्हाला दिसणार नाही. पूर्णपणे असे दगडाच्या बांधकामात हे मंदिर. आश्चर्याची गोष्ट म्हणजे श्री भैरवनाथ मंदिराचे बांधकाम हे पांडवांनी एका रात्रीत केले व सकाळी पहाटे लवकर कोंबडा ओरडल्यामुळे हे बांधकाम त्यांना थांबवायला लागले. त्यामुळे असा काही बराच परिसर मंदिराच्या शेजारी दिसत असेल की तेथे मंदिराचे बांधकाम हे थांबले गेलेले आहे. अतिशय असे सुंदर आणि डोळ्याला इतिहास दाखवणारे ही पूर्ण मंदिराचा परिसर आहे. मंदिराच्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कोरलेले शिल्प दिसून येतात. या देवाचं वैशिष्ट्य म्हणजे या गावची यात्रा. हे किकली गावाची यात्रा एक अनोख्या पद्धतीने केली जाते. आश्विन महिन्यात या गावची यात्रा एकदम पारंपरिक पद्धतीने केली जाते. तर आज आपण किकली गावातील भैरवनाथ मंदिराला व्हिजिट दिली. आता हे मंदिर कुठे आहे तर वाई तालुक्यात, सातारा जिल्ह्यात हे किकली गाव. भुईंजपासून एक 5 ते 6 किलोमीटर अंतरावर हे एक प्राचीन काली मंदिर आहे.